नमस्कार द्राक्ष बागदार बंधूंनो, ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा ग्रेप मास्टर ॲपमध्ये आणि ग्रेप मास्टर यूट्यूब चॅनलमध्ये देखील आपलं खूप खूप स्वागत। मित्रांनो, मागील वर्षापर्यंत 1-2 हजार एकरपर्यंत असलेली क्रिम्सन ह्या वर्षी 5 ते 6 हजार एकरपर्यंत तिची लागवड गेलेली आहे आणि क्रिम्सन ह्या वर्षीची एक फेवरेट अशी व्हरायटी म्हणून पुढे येत आहे। क्रिम्सनचे फायदे आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये बघितले आहे। पुन्हा सांगतो ही क्रिम्सन ही क्रॅक न होणारी व्हरायटी आहे, अतिशय मजबूत अशी व्हरायटी आहे। त्यामुळे किती पाऊस झाला तरी क्रॅक होत नाही आणि आज जागतिक स्तरावर अनेक व्हरायटी असल्या किंवा इंडियन मार्केटमध्ये थॉमसन, सोनाका, शरद, जम्बो ह्या व्हरायटीपेक्षा अतिशय मजबूत अशी व्हरायटी म्हणून क्रिम्सन ही नावारूपास आलेली आहे। त्यामुळे क्रिम्सनकडे आजच्या ह्या जागतिक तापमान वाढीच्या काळामध्ये क्रिम्सनकडे शेतकऱ्यांचा ओढा हा वाढलेला दिसून येत आहे। परंतु मित्रांनो, क्रिम्सनचं जर आपण मागील काही नाशिकमधील शेतकऱ्यांचा उत्पन्नाचा आकडा घेतला तर जवळजवळ 80% शेतकरी हे 5 टन, 6 टन, 7 टन, कुठेतरी 8 टनापर्यंत कमी शेतकरी गेले आहे आणि अतिशय कमी उत्पन्न आहे। जर पुढे जाऊन जर रेट जर खाली 80 ते 100 रुपयापर्यंत आले तर क्रिम्सन ही व्हरायटी आपल्याला परवडेल का, असा अनेक प्रश्न क्रिम्सनच्या शेतकऱ्यांपुढे आहेत। म्हणून ग्रेप मास्टर ॲप आणि त्यांच्या टीमने ठरवलं आहे की क्रिम्सन मिशन 10 टन, की आपली क्रिम्सन ही एकरी 10 टनापर्यंत गेलीच पाहिजे। आणि हे काही फार मोठं आवाढव्य किंवा आपल्या आवाक्यात येणार नाही असं काही टार्गेट अजिबात नाही, कारण 5-10% शेतकरी आजही 10 टनाचं अतिशय सक्सेसफुली असं उत्पन्न हे भारतात देखील घेत आहेत। त्यामुळे क्रिम्सन मिशन 10 टन अशा पद्धतीनं आम्ही टार्गेट ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये अनेक जगभरातले रिसर्च पेपर बघणं, तिथले एक्सपिरियन्स प्रयोगाचा अभ्यास करणं किंवा इथेही भारतामधल्या काही शेतकऱ्यांच्या खास मुलाखती घेऊन त्यांनी 10 टनाचं टार्गेट कशा पद्धतीने यशस्वीपणे पूर्ण केलं आहे याच्यावरती विचारमंथन करून आम्ही क्रिम्सनच्या द्राक्ष शेतीमधील काही पंचसूत्र तयार केले आहे, 5 सूत्र तयार केले आहे। त्यामध्ये 5 सूत्रांचा अभ्यास करताना सगळ्यात महत्त्वाचं पहिलं सूत्र आहे म्हणजे कॅनोपी, लोड नियोजन आणि नैसर्गिक कळ, हे एक पहिलं सूत्र आहे। दुसरं जे सूत्र आहे ते म्हणजे खताचे व्यवस्थापन, तिसरं जे सूत्र आहे ते म्हणजे पाणी नियोजन आणि चौथं जे सूत्र आहे ते म्हणजे गडलिंग आणि पीजीआरचं नियोजन आणि 5वं म्हणजे आपल्या द्राक्षाच्या बागेमध्ये करायची इंटरकल्चरिंग ऑपरेशन्स किंवा प्रॅक्टिसेस किंवा द्राक्षामध्ये करायची कामे। हे 5 पंचसूत्रांचा अभ्यास करून जर आपण प्रॉपर असं वेळेत जर काम केलं तर 100% आपण क्रिम्सन मिशन 10 टन हे पार करू शकतो मित्रांनो। तर त्यासाठी आपण हा जो पहिला मुद्दा आहे क्रिम्सन मिशन 10 टनामध्ये कॅनोपी, लोड नियोजन आणि नैसर्गिक कळ या विषयावरती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। मित्रांनो, एकरी जर 10 टन लोड मला घ्यायचा असेल तर आपला बॅक एंडनं काम करावं लागेल। माझं स्पेसिंग किती आहे, माझं एकरी झाडांची संख्या किती आहे आणि त्याबरोबर माझ्या एका झाडावरती काडी संख्या किती आहे। समजा माझ्याकडे 10 बाय 5 ची बाग आहे आणि माझ्याकडे एकरी 850 झाडं असतील तर एका झाडावरती मला सरासरी 35 काडी ठेवायची आणि साधारणतः 35 काडी असेल तर मला घडसंख्या 35 ते 45 ठेवायची आहे सुरुवातीला। त्याच्यानंतर मला 35 घडावरती यायचं आहे, परंतु सुरुवातीच्या काळात मात्र आपला 40-45 असे घड ठेवायचे। सेटिंग नंतर मात्र मला 35 घडावरती पुन्हा यायचं आहे। आता क्रिम्सनमध्ये एक जो प्रॉब्लेम आहे की कलर एकसारखा येण्यासाठी आपण अतिशय घाबरून काम करतो आणि सुरुवातीलाच मनी संख्या खूप कमी करून घेतो आणि 70-80 मनी ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण तसं न करता एका घडामध्ये साधारणतः 100 ते 120 मनी ठेवायचे सुरुवातीला। नंतर आपल्याला ते बोटाळणी करून कमी करायचे आहे, परंतु सुरुवातीला आपल्याला 110 ते 120 मनी ठेवायचे आणि फायनलला आपल्याला साधारणतः 1 मनी 3.5 ते 4 ग्रॅमचा झाला पाहिजे आणि एका घडामध्ये आपला सरासरी 90 ते 100 मनी ठेवायचे आहेत आणि साधारणतः 3.5 ग्रॅमचा 1 मनी गुणिले 100 मनी म्हणजे 350 ग्रॅमचा 1 बंच गुणिले 35 घड असं जर केलं तर साधारणतः 12.5 किलोचं एक झाड बसतं आणि 12.5 किलो गुणिले 850 झाडं तर माझ्याकडे साधारणतः 10.41 मेट्रिक टन असा माझा लोड निघतो। तर अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करून आपल्या मनामध्ये ठेवून आपल्या कागदावर लिहून आपल्याला आपल्या बागेमध्ये हा जो प्लॅन आहे तो ॲक्टिवली आपल्याला तो इम्प्लिमेंट करायचा आहे। तर अशा पद्धतीनं आपल्याला एक लोड नियोजन आपण आपलं लक्षात घेतलं गेलं पाहिजे। मित्रांनो, एका वेलीवरती आपल्याला पुरेसे असे 35 ते 40 बंच असणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि 35-40 बंच असेल तर आपल्याला घडाच्या पुढे साधारणतः 15 ते 20 पानं हे असायला हवेत
आणि साधारणतः ही पानं हे बिगर आपल्याला 50 दिवसापर्यंत म्हणजे सेटिंग पूर्ण होईपर्यंत आपल्याला ठेवायची आहे. जेव्हा आपली कॅनोपी जर गच्च होईल, आपली जर 9-9.5ची बाग असेल तर एकात एक जर पानं असे घुसले तर त्या ठिकाणी आपण जे स्प्रे देणार आहोत बुरशीनाशकांचे 50 दिवसानंतर नॅचरली आपण कमी बुरशीनाशकं वापरतो आणि पानांची गर्दी एकमेकात गुंतल्यानंतर त्या ठिकाणी पानाच्या आड पान असतं आणि त्या ठिकाणी आपण स्प्रे करत असलेलं औषधाचं पूर्ण कव्हरेज होत नाही आणि मग तिथं शेंडा एकमेकांना भेटतो, एकमेकांमध्ये पानांची गुंतागुंत होते, त्या ठिकाणी तुमच्याकडे डावणीचे स्पॉट दिसतात. मित्रांनो, त्यासाठी आपल्याला जेव्हा एकमेकाला कॅनोपी भिडणार असते त्यावेळेस पूर्ण फुलांचा जे नोझल असतं त्याचा फवारा हा मधोमध गेला पाहिजे, कारण आपले नोझल असे असतात आणि नेमका जो मधला पट्टा असतो तिथेच कवळी पानं असतात आणि त्याच ठिकाणी आपलं कव्हरेज होत नाही. त्यासाठी फुलांची रचना अशा पद्धतीनं करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला इच्छित गळ मिळेपर्यंत आपल्याला शेंडा टिप कट करायचा नाही. जर आपल्याकडे पुरेसे घड असतील तर जेव्हा पानं एकमेकात गुंतील त्यावेळेस आपल्याला शेंडा जाळायचा आहे. फॉरेनमध्ये एक ज्योत घेऊन शेंडा जाळतात, परंतु आपल्याकडे तेवढं शक्य नाही. त्यामुळे आपण लेबरकडनं 1 बोटाचं किंवा 2 बोटाचं किंवा 4 बोटाचा गॅप ठेवून आपल्याला दोन्ही बाजूचे शेंडे मोडायचे किंवा कात्रीनं कट करायचे आहेत. परंतु ह्या वर्षी बोग्यात पाऊस झाल्यामुळे अनेक ठिकाणी क्रिम्सन व्हरायटीमध्ये कमी जास्त माल आहे आणि त्यामुळे आपल्याला सोर्स आणि सिंक याचाही विचार करून आपल्याला घडसंख्या कमी असेल 25-30च्या आत घड असेल तर तुम्हाला 15-20 पानं अजिबात त्या ठिकाणी चालणार नाही. परंतु जोपर्यंत आपली नॅचरल गळ होत नाही त्यापर्यंत आपण शेंड्याला हात लावायचा नाही. मित्रांनो, तर आपल्या बागेत किती बंच शिल्लक आहेत त्यानुसार देखील आपल्या पानं किती ठेवायचे, सोर्स आणि सिंक याचा मेळ कसा घालायचा हे प्रत्येकाच्या बागेतील घडांची संख्या, पानाची संख्या विचारात घेऊन हे काम करायचं आहे. दुसरा जो मुद्दा आहे मित्रांनो तो म्हणजे थॉम्सनच्या तुलनेमध्ये क्रिम्सनचे पानं हे थोडेसे वीक आणि थोडे पेल म्हणजे थोडेसे अशक्त आणि थोडेसे हलकेसे पिंगट आपल्याला दिसतात. एकदम काळे भोर गर्द काळे तजेलेदार पानं आपले दिसत नाही. त्यासाठी फेरस, मॅग्नेशियमचा वापर किंवा न्यूट्रीफेरसचा वापर किंवा पानाद्वारे फवारणीमधून अल्गामीडचा वापर आपल्याला करून पानांची काळोखी टिकवणं, कॉम्बियमची फवारणी करून पानांची काळोखी टिकवणं हे अतिशय महत्त्वाचं काम आहे. आता मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं की शेंडा कट न करता शेंडा जोमात ठेवायचा आहे. याचे 2 फायदे आहेत. ते म्हणजे आपल्याला नैसर्गिक गळ करणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर घडाच्या पुढे 14 ते 15 पानं जर ठेवले तर त्या ठिकाणी आपल्याला साईजला देखील त्याचा फायदा होणार आहे. त्याचबरोबर चांगला कलर यावा म्हणून किंवा आपल्याला डोक्यात एकच आहे की एकाच वेळेस आपली हार्वेस्टिंग झाली पाहिजे. त्यासाठी आपण घडात खूप मनी संख्या कमी ठेवतो, परंतु घडात मनी संख्या कमी ठेवायची नाही. सुरुवातीला 100 ते 120 मनी ठेवायचे आणि नंतर ते मनी संख्या हळूहळू आपल्याला 100-90च्या आसपास करायची आहे. शेवटचा मुद्दा आहे या टप्प्यातला की नैसर्गिक गळ करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आपण थॉम्सन सारखे खूप जास्त मणी आपल्या घड्यात जर ठेवले तर त्या ठिकाणी आपण जर कात्रीनं जास्त प्रमाणात जर मणी कमी केले, जास्त प्रमाणात जर पाकळ्या कट केल्या तर त्या ठिकाणी क्रिम्सनच्या वेलीला एक प्रकारचा शॉक बसतो आणि त्या ठिकाणी साईज होण्यासाठी आपल्याला प्रचंड अशी मेहनत घ्यावी लागते किंवा झाडाकडनं तसा रिस्पॉन्स आपल्याला मिळत नाही. त्यासाठी नैसर्गिक गळ करणे अतिशय महत्त्वाचं आहे. जास्त कात्रीने आपण मणी कापत बसलो तर वेल स्ट्रेसमध्ये जाते आणि त्याचा फटका साईजसाठी देखील आपल्याला बसतो. मित्रांनो, क्रिम्सनमध्ये नैसर्गिक मणी गळ करा. आपण थॉम्सन सारखी जर क्रिम्सन जास्त सेटिंग झाली आणि कात्रीनं कर अशी जर आपण थिनिंग करत राहिलो तर त्या ठिकाणी आपल्या वेलीला स्ट्रेसमध्ये जातात आणि त्या ठिकाणी आपल्याला साईजचा मोठा फटका बसू शकतो. त्यासाठी नैसर्गिक गळ करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि नैसर्गिक गळ करण्यासाठी आपल्याला 25 ते 30 दिवसामध्येच वेलीचा जोम वाढवून घेणं, त्यासाठी आपल्याला कॅल्शियम नायट्रेट आणि युरियाचा वापर करणं, पाणी देऊन घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला सल्फर अधिक युरिया, सल्फर 300 ग्रॅम अधिक युरिया 500 ग्रॅम, पुढच्या स्प्रेला 1 किलो, त्याच्या पुढच्या स्प्रेला 2 किलोपर्यंत तुम्ही युरिया घेऊ शकता. सल्फर आणि युरियाचे 2-3 स्प्रे जर घेतल्यानंतर देखील आपल्याला नैसर्गिक गळ मिळण्यासाठी त्याचा फायदा होतो. एवढे करून जर तुमची गळ होत नसेल तर दररोज आपला ऑब्झर्व करायचं आहे आणि त्या ठिकाणी आपला कॅल्शियम क्लोराईड पहिला स्प्रे तुम्ही 300 ग्रॅमनं घ्या, त्याच्यानंतर दुसरा स्प्रे 400 ग्रॅमनं घेऊ शकता, पुन्हा तिसरा स्प्रे 500 ते 600 ग्रॅमनं घेऊ शकता. कशा पद्धतीनं मनी गळ होते याचं बारीक ऑब्झर्वेशन तुम्हाला त्या ठिकाणी ठेवायचं आहे. 25 ते 30 दिवसाला 35 दिवसापर्यंत तुम्ही पाणी दिलं, युरिया दिला, कॅल्शियम नायट्रेट दिलं
आणि वेलीचा जोम वाढवला, वेलीचा व्हिगर वाढवला, त्याच्यानंतर मात्र हे स्प्रे चालू असताना आपल्याला हलकासा पाण्याचा ताण 5 ते 6 दिवसाचा द्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला पाण्याच्या हलक्या ताणामुळे देखील आपल्याला गळ मिळण्यासाठी मदत होणार आहे। आणि हे सगळी परिस्थिती होत असताना आपल्या बागेमध्ये शॉर्ट बेरी तर अजिबात राहणार नाही, गळ चांगल्या प्रकारे होईल। आणि ज्यावेळेस आपल्याला गळ चांगली मिळेल आणि आपल्या मण्याची साईज ही साधारणतः 2 ते 4 mm आसपास होईल, त्या ठिकाणी मात्र मग अजून आपल्याला गळ पाहिजे असेल किंवा गळ पाहिजेच असते तर त्या ठिकाणी आपल्याला 1 ग्रॅम GA एकरी 600 लिटर पाण्यामध्ये घेऊन आपल्याला तिथे गच्च असा स्प्रे करायचा आहे। त्या ठिकाणी देखील आपण GA अधिक युरियाचा स्प्रे एकत्र घेऊन करू शकतो। हा GAचा स्प्रे मध्ये मात्र तुमची शॉर्ट बेरी असेल किंवा अतिरिक्त राहिलेली तुमची मनी संख्या असतील, हा स्प्रे घेऊन आपण नैसर्गिक मनी गळ करू शकतो। जर तुमच्याकडे सेटिंग होतानाच खूप जास्त जर मनी संख्या असेल तर त्या ठिकाणी हा GAचा स्प्रे तुम्ही बाजार आकारामध्ये देखील घेऊ शकता, पण गळ चांगली होते, नॅचरल गळ होते, मनी संख्या आपल्याकडं 90, 100, 110, 120 राहते, तर त्या ठिकाणी हा स्प्रे थोडासा लेट घेतला तरी चालेल 2 ते 4 mm ला, अन्यथा हा तुम्ही 110% मध्ये देखील घेऊ शकता। त्यामुळे तुमचं ऑब्झर्वेशन अतिशय महत्त्वाचं आहे, तर ही नैसर्गिक गळ करणं अतिशय महत्त्वाचं आहे। तर मित्रांनो, हा जो पहिला मुद्दा होता, पहिलं क्रिम्सन मध्ये कॅनोपी नियोजन, लोड नियोजन आणि नैसर्गिक गळ करण्याचं जे धोरण होतं त्यावर तुम्ही हा प्रकाश टाकलेला आहे। पुढील व्हिडिओमध्ये आपण खताचं नियोजन, त्याच्या पुढील व्हिडिओमध्ये आपण पाणी नियोजन, त्याचबरोबर PGRचं नियोजन आणि गडलिंग। मित्रांनो, पूर्वी आपण थॉम्सनला गडलिंग करणारे, घरोघरी गडलिंग करणारे शेतकरी आहोत 15 वर्षापूर्वीच धरा, 15 ते 20 वर्षापूर्वी, आणि आता क्रिम्सनसाठी आपल्याला गडलिंग करणं अत्यंत महत्त्वाचं आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे। पुन्हा सांगतो की गडलिंग करणं अतिशय महत्त्वाचं आहे। तर गडलिंग करण्यासाठी तुम्हाला आतापासूनच एक चांगली टीम, एक आपल्या एका बागेसाठी 1 ते 2 लोकांची चांगली टीम, 2 ते 3 चांगले स्किलफुल कारागीर बघून ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे। गडलिंगच्या मुद्द्यावर देखील आपण बोलणार आहोत। गडलिंग जर असेल तर तुम्हाला 100% तुमच्याकडे एकसारखा कलर येण्यासाठी मदत होणार आहे, तुमच्या बागेत 2 mm ची साईज तुम्हाला मिळणार आहे, आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे चांगली किपिंग क्वालिटी आणि 100% 30% वजन तुमचं वाढणार आहे। म्हणजे जे तुम्ही 6-7 टनाच्या आसपास लटकून राहिले ते जर तुम्हाला 10 टन करायचे असेल तर तुम्हाला गडलिंगचा आधार घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। गडलिंग विषयावरती आपण सविस्तर बोलणारच आहोत, केव्हा करायची, कशी करायची, काय काळजी घ्यायची। आणि तुम्ही अद्याप ग्रेप मास्टर ॲप डाउनलोड केलं असेल तर नक्की डाउनलोड करा आणि तुमच्या बागेचे फोटो आम्हाला नक्की पाठवा। धन्यवाद।